टॅप करून घ्यायचं आहे. थोडेसे आपण चोको चिप्स वरून सुद्धा घालून घेऊयात. हे बदामाचे काप आहेत, हे सुद्धा घालू शकतो. हे ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तर आपण आता हा केक टिन प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. वीस ते 25 मिनिटांसाठी आपल्याला हा केक आता बेक करायला ठेवायचा आहे. पहिली 5 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत, नंतर बारीक फ्लेमवरती. आपण आता आपला केक झालाय तयार झाला काही पाहूयात. टेस्टरनी चेक करून घेऊयात. आपला केक इथे व्यवस्थित बेक झालेला आहे. आपला टेस्टर क्लीन निघालेला आहे. आपण आता तो गॅस बंद करून बाहेर काढून घेऊ. आपला चॉकलेट चोको चिप्स केक थंड होऊन तयार झालेला आहे. आता तो आपण डिमोल्ड कसा करायचा ते पाहूयात. हे जे टीन असतात, इथे एक साईडला अशी लाईन असते, तिथून जस्ट आपल्याला ते ओपन करायचे आहेत. अशा प्रकारे आपला केक टीनमधून बाहेर येतो.